नमस्कार नमस्कार. हॅलो हॅलो. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो. एक महत्वाचा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळतोय. माझ्याबरोबर प्रमोदजी शेडगे सर व्हॉइस ऑफ पालघर जोडले जात आहेत. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपल्या भेटीला आली आहे, ज्यामध्ये एका बाजूला वाकळण संघ पाहायला मिळेल, एका बाजूला बामणडोंगरी संघ पाहायला मिळणार आहे. आणि मैदानात जर पाहिलं तर आता फलंदाजीसाठी पाहायला मिळतात योगेश पेनकर आणि जोडीला संदेश गोंधळी आहेत, तर गोलंदाजीसाठी आशिष मेहरोल ॲज अ आयकॉन या टीममध्ये खेळत आहेत. फिरलेला बॉल थोडासा टर्न झाला, त्यावर पुल केलाय खरा, परंतु तिकडे एक धाव मिळेल आणि धावसंख्या एकने पुढे जात असताना आपल्याला पाहिलं मिळते. पॉवर प्लेची ओव्हर आहे, पॉवरफुल बॅटिंग करावी लागेल. खूप चांगला फटका होता ह्यावेळेला आपण पाहू शकतात योगेश पेनकरचा. पहिल्या बॉलवर एक धाव, दुसऱ्या बॉलवर जर आपण पाहिलं तर एक धाव आणि तिसऱ्या बॉलवर एक धाव, म्हणजे तिन्ही बॉलमध्ये आशिष मेहरुलने खूप चांगली लेंथ लाईन बाळगले गेले. हा बॉल मात्र थोडासा पुढे करण्याचा प्रयत्न मिड ऑनला अडवला जातोय, तोपर्यंत एक धाव तिकडे मिळणार आहे. आज पहिल्याच दिवशी प्रमोद सर खूप चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मैदान लक्ष वेधून घेत आहे. यावर्षी मैदानात हिरवळ आहे, खेळपट्टी चांगली बनवली गेलेली आहे आणि प्रेक्षक गॅलऱ्या म्हणा किंवा सगळं काही आलवेल आहे. आणि 21 लाखाची बक्षिसं हे सगळं काही, आणि त्यातल्या त्यात 7 ओव्हर आणि टेप बॉल, आणि त्यातही चांगल्या मॅचेस आपण पाहतो. या वेळेला पुन्हा मिड ऑन, म्हणजे गोलंदाजी ॲज अ आयकॉन म्हणून मला या टीममध्ये का घेतलं गेले दाखवून देण्याचा प्रयत्न अगदी पहिल्या ओव्हरपासून करतायत आशिष. सातत्याचं दुसरं नाव मी तर म्हणेन यावेळेला आशिष मेहरुल आपण पाहतायत. विथ द बॉल विथ द बॅटने अतिशय चांगली कामगिरी केली चंदू सर, आणि म्हणूनच यावेळेला आयकॉन प्लेअर म्हणून माझी निवड यासाठीच झाले हे दर्शवत असताना. यावेळेला मात्र थोडासा बॉल मागे घेतला. मागील काही चेंडू जर पाहिलं तर त्यांनी अगदी खोलवर टप्प्याचे टाकले. हा थोडासा मागे घेतला होता आणि त्याचा इकडे थोडासा फटका पडलाय. मागे घेतला, बॉल टर्नही झाला आणि त्यामुळे पंचांनी इकडे व्हाईट बॉल घोषित केलाय. आशिष मेहरोल संदेशसाठी यावेळेला पुन्हा उसळी, पुन्हा टर्न, अतिशय चांगला बॉल पाहिला मिळाला. टर्न एवढा झाला की बॅटरला कळलंच नाही बॉल आला कधी आणि बॉल गेला कधी, आणि अतिशय कम्प्लिटली बीट केलं या ठिकाणी. ओव्हर संपली पहिली, आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 6 धावा, बिनबाद 6 धावा. खूप चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला, कारण ही मातीची खेळपट्टी आहे आणि आशिष मेहरुलच्या ही खेळपट्टी अक्षरशः प्रेमात पडले. अतिशय सुंदर गोलंदाजीचं वाखाणण्याजोगे प्रदर्शन पाहायला मिळतं. कौतुकास्पद गोलंदाजी मी तर म्हणेन चंदू सर. ज्या पद्धतीने योगेश पेनकर सारखा फलंदाजाला त्या ठिकाणी जरूर आपण पाहतात बीट करतायत. 3 बॉलमध्ये 3 रन्स आतापर्यंत आलेत, आणि संदेश यांना आपण पाहू शकताय, संदेश गोंधळी त्याला सुद्धा मात्र यावेळेला थांबवून ठेवलं गेलंय. म्हणजे चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण पहिल्या षटकामध्ये आशिष मेहरुलच्या या नावावर पहिलं षटक जाईल. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॉलिंग पाहायला मिळाली. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु आता त्याचं उत्तर इकडे द्यावं लागणार आहे, कारण 7 ओव्हरची मॅच आहे. तुम्हाला संधी आहे, अप्स अँड डाऊन्स तर होत राहणार आहे, आणि दोन्ही टीमसाठी स्पर्धा काही संपलेली नाहीये. ही मॅच जिंकली की तुम्ही पुढे जाणार आहे, त्यामुळे इकडे संधी तुम्हाला असणार आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी आता इकडे केली जाईल. यावेळेला बॉल थोडासा पाठीमागे टाकला. अंपायरनं पंचांनी आपले हात फैलावले. गोलंदाजीसाठी उद्देश आलेत, आणि उद्देश हाच आहे की धावा रोखायच्यात. आउटसाइड लेग स्टंप होता आणि इथे सरळ चेंडू विसावला गेला. विकेट किपर जीत भोईरच्या हातामध्ये. जीत भोईरने सुद्धा चांगली फिल्डिंग केली आजच्या दिवसामध्ये. एक चांगलं कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. आशिष मेहरुल जेव्हा येतात त्यावेळेला केतन मात्र विकेट किपर असतात. यावेळेला बॉल थोडासा पुढे केला होता.
बॉल थोडासा टर्नही करण्याचा प्रयत्न होता, थोडा पुढेही केला होता आणि एका धाबेपेक्षा जास्त काही मात्र इकडे मिळणार नाही. या धावसंख्या इकडे पुढे जाते. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. षटकार चौकारांची गरज आहे आणि कारण पॉवर प्लेला तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत उद्देश पाटीलने गेल्या मॅच मध्ये सुंदर प्रतिम षटक झळकालं होतं आणि त्याच पद्धतीने आपण पाहिलं तर त्याच अनुषंगाने आतापर्यंत गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. हा चेंडू आपण पाहिला ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर निघणारा चेंडू होता. चांगली थिंकिंग वापरली गेले, विचारसरणी अप्रतिम पाहायला मिळते. याला म्हणतात सिंपल लिव्हिंग अँड आहे थिंकिंग. खूप चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन ढकलायचा होता जरूर पॉईंटच्या दिशेने, परंतु वेग एवढा होता की फलंदाजाचे प्रयत्न अपुरे पडले. धावसंख्या 8 वरच थांबली आहे. ओव्हर नंबर 2 सुरू असताना संदेश आणि योगेश पेनकर यांना आपण पाहतोय. याही वेळेला बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. चांगली कामगिरी, चांगली गोलंदाजी. पहिल्या डावात थोडासा दबाव आतापर्यंत निर्माण केलाय गोलंदाजांनी. खूप चांगली गोलंदाजी उद्देश पाटील परफेक्ट. यावेळेला संदेश गोंधळीला परफेक्ट रीड करतोय. त्याचं स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, त्याचा बॅटिंग स्टान्स, कोणत्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करेल, या सर्व काही गोष्टी गुणवैशिष्ट्य पाहायला मिळतात. याही वेळेला पुन्हा ऑप्शनच्या बाहेर खिळून ठेवलंय अक्षरशः. एका टप्प्यावर वारंवार मात्र चुका करायला भाग पडलं जात आहे आणि इकडे थोडस दूरवरून म्हणजे डॉट बॉल आला त्याचा थोडासा दबाव आहे प्रमोद सर आणि तो मात्र त्याचाच फायदा उद्देश घेत आहेत. काय गोलंदाजी केली, आपल्या बोटांतील जादू दर्शवत असताना वैविध्यता गोलंदाजीमध्ये कशी असावी याचं प्रात्यक्षिक दाखवलंय उद्देश पाटीलने. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चांगला चेंडू, बॉल अडवण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु एक धाव नाही रोखू शकले आणि हे षटक जर पाहिलं तर खूप चांगलं राहिलंय कारण या षटकात पॉवर प्लेच्या 2 ओव्हर या ठिकाणी आपण पाहतोय. ज्या 2 ओव्हर मध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर थोडंसं नियंत्रण, थोडंसं कंट्रोल आहे कारण 9 धावा धावफलकावर आहेत आणि आता पाहूयात कशा प्रकारची म्हणजे षटकार चौकारांची जी गरज होती ती आतापर्यंत पूर्ण नाही झाली आहे. परंतु योगेश पेनकर एक असे खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या नावाचा दबदबा भारतभर आणि भारताच्या बाहेरही केलाय. यावेळेला योगेश यांना स्ट्राईक मिळाली. फटका जर पाहिला तर फसलाय, सर्कल मधून बाहेर गेले, मागे गेले आणि योगेश मात्र माघारी परतताना पाहायला मिळतात. मिड ऑनचे फिल्डर होते त्या ठिकाणी आशिष मेहरोल आणि त्यांनी पकडलेली ही कॅच. फटका तर चांगला होता परंतु जास्तीत जास्त उंची मिळाली, तो डिस्टन्स क्लिअर करू शकले नाहीत. आशिष मेहरुलने खूप चांगली कॅच पकडली आणि इथे आपण पाहू शकतायत स्लो मोशन मध्ये आपण पाहू शकतायत खूप बॅकलिपचा उपयोग जरूर केला होता. फ्लिकचा फटका होता परंतु तेवढं मात्र डिस्टन्स जे होतं ते क्लिअर करता आलं नाही आणि अखेरकार उद्देश पाटीलला एक चांगली सफलता मिळाली. प्राइजलेस विकेट, ज्या विकेटच्या शोधामध्ये होते उद्देश पाटील ती विकेट मिळत असताना योगेश पेनकर एक महत्वपूर्ण विकेट. बॅक टू द डगआउट. हो, बॉल डॉट झाले या ठिकाणी. बॅटर संदेश गोंधळी, त्याचा दबाव थोडासा योगेश पेनकर यांच्यावर होता आणि कुठेतरी तो दबाव हटवण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला परंतु असं वाटलं होतं सर्कल भेदलं जाईल परंतु बॉलची लांबी तेवढी नव्हती आणि उंची थोडीशी जास्त गेली आणि त्याचा फायदा इकडे आशिषने घेतला आणि अगदी मागे जात असताना एक चांगली कॅच पकडली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे ती 9 धावा धावफलकावर आहे आणि विकेट सुद्धा आली आहे आणि आता तकदीर पाटील आलेले आहेत या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये संदेश यांच्या जोडीला. आशिष मेहरोल यांच्या हातात पुन्हा एकदा चेंडू सोपवण्यात आलेला आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी ते आता करतील. दबाव आहे बॅटरवर कारण थोडीशी धावसंख्या कमी आहे. या वेळेला फटका फसलाय आणि आणखीन एक विकेट इकडे येताना पाहायला मिळेल. आशिष आले आणि आशिष विकेट देखील घेऊन गेलेले आहेत. याही वेळेला जर पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेरचा बॉल जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु तिकडे विकेट आली. खूप चांगली गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळते. अचूक टप्पा आणि भेदक मारा कसा करावा. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. आकृतीपेक्षा आशिष मेहरुलची जी आपण पाहू शकतात कृती आहे ती अफलातून पाहायला मिळते. जणू काही विकेट जर आपण पाहिलं तर यावेळेला खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडलेली आहे. चंदू सर,
आणि अशा प्रकारच्या विकेट्सवर विकेट्स मिळत असताना कोणताही फलंदाज तग लावून राहत नाहीये आणि त्याचा फायदा हा प्रतिस्पर्धी संघाला मिळतोय, अर्थातच पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकण टीमला. हो, परंतु इकडे कमबॅक करणं जाणतील, कारण ज्या पद्धतीने बामणडोंगरी संघाचा इतिहास राहिलाय, हा संघ देखील कमबॅक करतो आणि मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावतो. कारण एखादा संघ नावारूपाला येतो तर एक दोन खेळाडूंच्या नावावर जीवावर येत नाही, अख्खी टीम सुद्धा चांगली असते आणि म्हणून या ठिकाणी त्यांनाही प्रयत्न करावे लागतील. ज्यांनी अनेकदा या टीमला संकटातून बाहेर काढले त्यांना पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी काहीतरी करावं लागणारच आहे आणि म्हणून प्रत्येक खेळाडू हा या संघातील देखील तेवढाच मोलाचा आहे. ओव्हर नंबर 3, धावसंख्या 9. आशिष मेहरोल यांचा देखील रोल नेहमीच महत्वाचा असतो आणि सध्या तर महत्वाचा आहे. चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश, एक मोठं आयोजन. हो हो हो, इकडे पुन्हा वळसा घातलाय आणि आशिषच्या गोलंदाजीचं हेच वैशिष्ट्य आहे. कटर्स खूप चांगले आहेत. खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला, सरप्राईज झाला आणि आर्यन भोईर या वेळेला मात्र आपण पाहू शकताय त्याचा रिॲक्शन वरून कळतं की एक सरप्राईज डिलिव्हरी. आर्यन नाईक, ओ हो, मागील बॉलची झेरॉक्स कॉपी काढावी अशा पद्धतीचा पुन्हा चेंडू इकडे प्रस्तुत केलेला आहे. पहा, लांबून जवळून धावत येत असताना हा चेंडू जो पाहायला मिळतो तो इम्रोज खान यांचा लांबून धावत येत हाच चेंडू त्यांच्याकडे पाहायला मिळतो. तुम्ही दोन्ही चेंडू नीट निहाळून पहा. यावेळेला मात्र स्ट्रोक खेळलाय, फिल्डर मात्र तिकडे येताना पाहायला मिळतील. धावसंख्या 1 ने पुढे जाते. चांगली गोलंदाजी, परंतु या बॅटरचा प्रयत्न हाच आहे की या दबावाला हटवायचंय. धाव आली आहे ती चौथ्या चेंडूवर. अतिशय सुंदर पद्धतीने यावेळेला स्वीप केलं होतं चेंडूला आणि सरळ चेंडू निघून गेला. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये एक धाव अर्जित केली जाते. आर्यन नाईक 3 बॉलमध्ये 1 रन्स आतापर्यंत जरूर जमीत असताना पाहायला मिळतोय. आशिष मेहरोलने दुसरं षटक प्रारंभ केला आणि काय गोलंदाजी केले, 7 धावा देऊन 1 गडी बाद केलाय. केतन मात्रे येत आहेत, आशिष मेहरोलला काहीतरी कानमंत्र देत आहेत आणि हे बॉन्डिंग तुमचं असावं लागतं. ज्या वेळेला तुम्ही ग्रामीण भागातून खेळाडू येतात त्यावेळेला आयकॉन प्लेअर सुद्धा येतात, तो जम आहे तो मात्र जुळवावा लागतो आणि केतन मात्रे आणि आशिष मेहरोल बऱ्याच वेळेला एकत्रित येऊन चांगलं क्रिकेट खेळले, त्यामुळे ते बॉन्डिंग आपल्याला पाहायला मिळतं. 10 धावा धाव फलकावर. धावांसाठीचा संघर्ष किंवा स्ट्रगल तर इकडे सुरूच आहे. धावा बनवावे लागणार आहेत. यावेळेला बॅटची कडा घेत बॉल मात्र निघालाय थर्डमॅनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत. बॉल अडवला सुद्धा आहे. दुसऱ्याही धावेचा कॉल दिलाय आणि अतिशय वेगाने मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला, कारण धावा गरजेच्या आहेत. तर नाही मोठे फटके आले तर सिंगल डबल सुद्धा. आणि प्रमोद सर, या मॅच मध्ये अगदी 70, 80 किंवा 90 नाही झालं तरी चालेल, 50-60 ची धावसंख्या सुद्धा या स्थितीला मॅच बनू शकते. हो, अगदी योग्य बोललात आपण चंदू सर. ज्या पद्धतीने सिंगल डबलला महत्व देतील का आणि त्या 50-60 पर्यंत पोहोचतील का, एक भागीदारी रचण्याची गरज आहे. भागीदारी रचली तर कदाचित ऑटोमॅटिकली धावा सुद्धा येताना पाहायला मिळतील आणि सेन्सेशनल बॅटिंग सुद्धा पाहायला मिळेल. आशिष, हो हो, आशिष कडून आणखीन एक आउट कटर पाहिला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल. 3 ओव्हरचा खेळ संपला जातोय आणि धावसंख्या जर पाहिली तर 12 धावा झाली आहे फक्त. बॉलिंग केले आशिष मेहरुलने, 2 षटक त्याने हाताळले आपल्या हातखंडामधून. 9 धावा, 4.50चा इकॉनॉमी पाहायला मिळतो. 1 सफलता महत्वपूर्ण प्राप्त केली. 12 रन, 2 विकेट. थोडंसं कुठेतरी यावेळेला आपण पाहतायत की टेप बॉलची ओव्हर खूप महत्वाची असेल आणि पाहूया आजच्या दिवसात निर्णायक फॅक्टर राहिलाय. काहीतरी वेगळे पण नेहमीच येताना पाहायला मिळते या क्रिकेटमध्ये आणि या 15वं सीझन आहे टोटली बिग बॅचचं आणि या 15व्या सीझन मधील म्हणजे 15 पैकी पहिलं सीझन आहे असं ज्यामध्ये टेप बॉलचा आविष्कार आलेला आहे. एक वेगळी क्रांती केली बिग बॅशने आणि कारण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये व्यावसायिक क्रिकेटमध्ये लीग मॅच होऊ शकतात हे दाखवण्याचं काम केलं. कोरोना नंतर पहिली मोठी स्पर्धा ही बिग बॅच झाली आणि त्यानंतर जर पाहिलं तर या 4 वर्षाच्या कालखंडात 15 स्पर्धा करणं ऑल इंडिया लेवलच्या सोपी गोष्ट नाहीये प्रमोद सर. हो, नक्कीच. निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने धमाकेवर धमाके आपल्याला पाहायला मिळाले आणि सक्सेसफुल स्पर्धा पार पाडल्या गेल्या. पहिला बॉल जर पाहिलं तर थोडासा खाली राहिला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. काय फेकी केली होती ह्या वेळेला आपण पाहू शकतायत स्क्रीनवर. खूपच बाहेर चेंडू होता
टेप बॉल ओव्हर आपण पाहतायत. परफेक्ट यावाला चेंडू हातामध्ये आला आणि 3 स्टंप दिसत होते. स्लो मोशन मध्ये आपण पाहू शकाल. डायरेक्ट हिट तर जरूर झाला आणि इथून आपण पाहू शकतायत स्वतः या ठिकाणी स्वतः कॉन्फिडन्स होता या ठिकाणी आपण पाहू शकतायत. तकदीर पाटील, आर्यन नाईक. हो, हे 6 बॉल मात्र खूप निर्णायक असणार आहेत. विकेट आलेली आहे, आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. डायरेक्ट हिटच्या रूपात तिकडे विकेट आली आहे खरी, परंतु पाहायचं आहे जरी धावसंख्या कमी असेल कुठेतरी त्या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न आहे येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये. आणि 4 ओव्हरमध्ये 35-40 जरी आले तरी चांगली मॅच होऊ शकते, परंतु ते प्रयत्न करावे लागतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जय सोनी येण्याची देखील वेळ झाली होती आणि ते आता आलेले देखील आहेत. हे चित्र पाहू शकता, विविध अँगलने टिपलंय. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले. स्ट्रोक तर तिकडे खेळला गेला. फिल्डर आहेत, 1 रन मिळणार आहे आणि 1 रनने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाईल. ज्या पद्धतीने जय सोनीने यावेळेला अतिशय सुंदर पद्धतीने त्याचा फुटवर्क पाहायला मिळतं. आल्या आल्या रिलॅक्स पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. बॅक पॉइंटला चेंडूला स्टॉप केलं. तत्पूर्वी 1 धाव. जेव्हा चंदू सर 1 रन येते ना आपल्या बॅटमधून तेव्हा एक थोडासा कॉन्फिडन्स लेवल वाढला जातो. जे प्रेशर असतं ते रिलीज होतं आणि तेच करताना पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या 14. 14वर 3 धक्के. आणखीन एक वेगवान बॉल. हो, तिकडे यष्टीरक्षकांच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहिला मिळेल. तेवढं सोपं नाहीये खेळणं सुद्धा, तुम्हाला त्याच्यासाठी सराव देखील पाहिजे. 1 धाव मिळते. ज्या पद्धतीने केतन मात्रेने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जेणेकरून विकेट मिळेल, परंतु तिथे नेम चुकला असं म्हणायला हरकत नाही. बॅटचा खालचा भाग लागला होता. डायरेक्ट हिट जर झाला असता तर या वेळेला विकेट मिळण्याचे चान्सेस होते, परंतु पलटले पुन्हा एकदा. तिथून चेंडू स्किट झाला, हातातून सुटला आणि 1 धाव जरूर या वेळेला पाहायला मिळते ओव्हरथ्रोच्या स्वरूपात. हा चेंडू आपण पाहिला सरळ चेंडू निघून जातोय आउटसाइड द लेग स्टंप. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 16. या धावसंख्येवर टेप बॉल ओव्हर आहे. एक नवीन संकल्पना, काहीतरी नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. 16 धावा धावफलकावर आहेत. टेप बॉलचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. जय सोनी आज नजरा या खेळाडूने नक्कीच वेधून घेतल्या. बॅटची कडा घेत बॉल पाठीमागे जाताना पाहायला मिळेल. चांगला वेग. हो, आणखीन एक या ठिकाणी खेळाडू. डायरेक्ट हिट तर होतोय, परंतु पाहायचं आहे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. तर अंपायर रेफर केले गेले. डिसिजन पेंडिंग. परंतु जसं सेलिब्रेशन केलं जातं त्यावरून कॉन्फिडन्स त्यांचा दिसतोय की इथे बाद होईल की काय, परंतु पंच यावेळेला जरूर दर्शवतील. 14 कॅमेऱ्यासहित ही स्पर्धा आपण कव्हर करत असताना पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन डिसिजन पेंडिंग ठेवलं गेलंय. महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश 2024 14 कॅमेऱ्यासहित ही स्पर्धा कव्हर करताना आपण पाहताय 70-70 लाईव्ह. अजून सुद्धा श्रोते जोडले गेलेत, म्हणजे क्रिकेट दर्दी आहेत. म्हणूनच या स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगावच्या मैदानात अजून सुद्धा गर्दी आहे. डिसिजन पेंडिंग आपण पाहतायत. सेलिब्रेशन तर जरूर केलंय, परंतु इथे फलंदाज सुद्धा वाट पाहतायत काय डिसिजन येईल. जय सोनी एका साईडला गेल्या मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग केली गेली होती. अतिशय सुंदर पद्धतीने खेळ साकारला गेला होता. 49 ची ती इनिंग कोण विसरेल. डिसिजन पेंडिंग अजून सुद्धा आपण पाहू शकतायत. 70-70च्या माध्यमातून अजूनपर्यंत आपण पाहतायत थोडंसं क्लोज जरूर होतं डिसिजन आणि आतापर्यंत आपण पाहतायत वेट करतायत. हृदयाची स्पंदने वाढली जात आहेत. हे आपण स्लो मोशन मध्ये पाहू शकता. ज्या पद्धतीने बॅट स्लाइड करण्याचा प्रयत्न केला, इथून आपण पाहतायत डिसिजन येईल. पंच आमचे 2 ऑफिशियल रूम मध्ये पाहायला मिळतात आणि डिसिजन OUT आउट. माघारी परत जाते या ठिकाणी आणखीन एक बॅटर आणि दोन्ही वेळा प्रथमेश मात्रेच होते. आयकॉन खेळाडू म्हणून या टीम मध्ये खेळतायत आणि प्रथमेश मात्रे यांनी चांगलाच नेम लावलाय. 2 खेळाडूंना रनआउटच्या स्वरूपात माघारी पाठवलेला आहे. नवीन बॅटर येत आहेत. शुभम येत आहेत.
शुभम पाटील बॅटिंगसाठी दाखल होत आहेत आणि टेप बॉलची ओव्हर सुरू आहे. 7 ओव्हरची मॅच. या वर्षीचा सगळ्यात मोठा बदलाव म्हणजे 7 ओव्हरच्या मॅचेस. आतापर्यंत 6 ओव्हरच्या मॅचेस आपण पाहिल्या आणि हाही एक इतिहास असेल ग्रामीण संघांना 7 ओव्हरच्या मॅच खेळायला मिळणं हा सुद्धा कदाचित इतिहास असेल, कारण नॉर्मली 6-5 किंवा बऱ्याच ठिकाणी सेकंड राऊंड 4 ओव्हरचा सुद्धा होतो. त्यामुळे 7-7 ओव्हरच्या मॅच देखील खेळायला मिळते आहेत आणि त्यातल्या त्यात टेप बॉल हा मात्र हाही एक रेकॉर्ड असू शकतो की त्यांना टेप बॉलचं क्रिकेटही खेळायला मिळतं आहे. म्हणजे सगळ्या प्रकारच्या सुविधा निर्माण करून देण्याचा प्रयत्न इकडे केला गेलाय. यावेळेला देखील एक वेगवान चेंडू आलाय जरूर, परंतु तिकडे एक धाव घेतली गेलेली आहे. पहा, सगळ्या टीमला 15 दिवस अगोदर टेप बॉलचं एक बॉक्स देखील पाठवलं गेलं. विशेष म्हणजे बॉल जर फाटला बॉलिंग करत असताना, मॅच सुरू असताना किंवा तो खेळण्यायोग्य नसेल तर तो बदलला सुद्धा जाऊ शकतो. कोणाचंही नुकसान नाही झालं पाहिजे. म्हणजे प्रत्येक स्पर्धा ही प्युअर करण्याचा प्रयत्न राहिला. विशेष म्हणजे बिग बॅचचं आणखीन एक वैशिष्ट्य, बिग बॅचच्या स्पर्धांमध्ये डीजे नाही वाजत, तिकडे आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे प्युअर क्रिकेट सादर करायचं, ही देखील एक गोष्ट पाहायला मिळते. आणि आयोजकांच्या सूचना या आहे की आमचं नाव नाही घ्यायचं, फक्त क्रिकेटवर फोकस करायचा, हे देखील असतं. म्हणजे पारदर्शकता कशी असावी प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून ते या स्पर्धेने जरूर आपण सातत्याने शिकलो गेलोय. आणि परफेक्ट खेळाडूंना कसं क्रिकेट खेळायला संधी मिळेल हे सुद्धा मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 70-70च्या माध्यमातून पाहायला मिळतं. उमेश ने जी गोलंदाजी केली टेप बॉल ओव्हर मध्ये, क्लास. यावेळेला वेगवान चेंडू जरूर या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्याच्यावर तेवढाच वेगवान फटका येताना पाहायला मिळालाय. जय सोनी या स्पर्धेतील टेप बॉलवर चौकार खेळणारा पहिला खेळाडू असेल. या स्पर्धेत षटकार तर पहिला उस्मानने खेळला टेप बॉलवर, विकेट जीत खोतने घेतली, परंतु पहिला चौकार जर कोणी मारला असेल तर जय सोनी हे ते नाव आहे. पहा, अतिशय कडक क्लास कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला जय सोनीच्या बॅट मधून. जसा चेंडू आला तसाच वेगाने बॅटचा फ्लो सुद्धा पाहायला मिळाला आणि अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकताय द कव्हर ड्राईव्ह ट्रेस अ बुलेट असं म्हणायला हरकत नाहीये. अशा पद्धतीने जय सोनीच्या बॅट मधून आपण पाहिलात 21 धावा झाले, 4 गडी बाद झाले, 4 षटकांचा खेळ समाप्तीवर झाला आणि 20 मिनिटे 47 सेकंद झालेली आहे 4 षटकामध्ये. येस, प्रथमेशने माझ्या मते अगोदर विनिंग स्ट्रोक जो खेळलाय, हा ओके, तर तो सुद्धा टेप बॉलवरच होता, त्यामुळे प्रथमेश हा मान तुम्हाला जातोय, परंतु जय यांनी देखील तेवढ्याच चांगला या ठिकाणी खेळ करताना पाहिलं मिळालेले आहे. 4 ओव्हरचा खेळ संपतोय, धावसंख्या झाली 21. प्रमोद सर, अजूनही कुठेतरी धावसंख्या कंट्रोल आहे, विकेट 4 गेलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाची बाब प्लस पॉईंट म्हणजे जय सोनी मैदानात ज्यांनी आजच्या दिवसाची सर्वोच्च धावसंख्या केली आहे. हो, निश्चित स्वरूपात ज्या पद्धतीने आता आपण पाहताय जय सोनी आला, त्याने चौकार ठोकला, प्रेशर थोडंसं रिलीज केलं. 4 बॉलमध्ये 5 रन आतापर्यंत त्याच्या बॅटमधून. शुभम पाटीलला आपण पाहतायत 1 बॉल 1 रन. एका साईडला आपण पाहतायत सुरेख पद्धतीने जो संघ पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल करताना पाहायला मिळाला वामन डोंगरीचा संघ. तो प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते, खूपच बाहेर होता व्हाईट बॉल. प्रयत्न करावे लागतील या ठिकाणी. याही परिस्थितीमध्ये 3 ओव्हर अजूनही प्रमोद सर आहेत आणि या 3 ओव्हरमध्ये जर 30 रन जरी आल्या, 30-35, मजा येईल मॅच मध्ये दुसऱ्या डावात. हो नक्कीच, ज्या पद्धतीने आपण पाहतायत 50 प्लस करण्याचा प्रयत्न करतील का. यावेळेला ऑफ साईडला फटका छान आहे, परंतु फिल्डरला निवडले की काय. यस, डेफिनेटली उमेश त्या ठिकाणी कोणती मिस्टेक करणार नाहीये. गुड कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, गॉन. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहतायत हा बॉल कॅप्चर करत असताना आमचे कॅमेरामॅन उमेश कोणती चुकी करत नाहीये. बाउंड्री लाईन टच होते, पुढे आले होते, स्टार्ट चांगली घेतली गेली होती आणि ह्या तुमच्या मोमेंट व्हायला हव्यात. फटका तर या वेळेला जरूर फोर्स केला होता या चेंडूला, परंतु इथे विकेट मिळाली. विकेट गेल्यानंतर थोडंसं प्रेशराईज जरूर असतील. एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय रेड डेव्हिल्स चॅम्प 11 जीवदानी बामण डोंगरी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जय सोनीने पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिला तर अतिशय चांगली बॅटिंग केली गेली होती. 49 धावा, 1 विकेट मिळवला होता. तोच फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला आहे. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत भानुदास म्हात्रे 7व्या क्रमांकावर येत आहेत. संघाची स्थिती नाजूक आहे. 22 धावा, 5 गडी बाद.
मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फिल्डर त्या ठिकाणी दुरून येत आहेत परंतु सेफ झोन मध्ये आहे हा बॉल. एक धाव अर्जित केली जाईल आणि संघाची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली गेले. हो, धावाचा वेग वाढवावा लागणार आहे. भानुदास यांच्याकडे क्षमता आहे आणि या बामणडोंगरीच्या यशामध्ये किंवा इथपर्यंतच्या जो टप्पा गाठलाय, पल्ला गाठलाय, त्यामध्ये भानुदास यांचा देखील खूप मोठा वाटा आहे. जबाबदारीने खेळावं लागेल. एका साईडला जय सोनी, उजव्या हाताचा एक अतिशय सेन्सेशनल बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु उद्देशला विसरून चालणार नाहीये. काय गोलंदाजी केले उद्देशने. हा चेंडू फार वेगवान होता, पंचांकडे अपील केली, पंचांनी नाकारलं. चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये निघून जातो. लेग बाईचा इशारा येत असताना हलकीशी अपील जरूर केली गेली होती. फार वेगाने चेंडू आला होता. एक धाव मिळेल लेग बाईच्या स्वरूपाने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 24 या धावसंख्येवर. 24 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट. अतिशय चांगली गोलंदाजी उद्देश पाटीलच्या माध्यमातून. दुसरं षटक तो हाताळतोय. या अगोदर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली होती आणि सातत्य ठेवतोय. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता. वाईट बॉल. संघाची धावसंख्या 25 वर 5. षटक क्रमांक 5. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ हाताळला गेला. उद्देश पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर. डॉट बॉल विकेटच्या शोधामध्ये आहे. धावा येत आहेत एक्स्ट्रा स्वरूपात. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. सिंगल मेल. सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. रेड डेव्हिल चॅम्प 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमची जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवर. 26 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पहिले 4 षटकांचा आढावा घेत आपण पाहिलं. सुरुवात थोडीशी संत गतीने सुरू झाली होती आणि त्याचाच नतीजा आतापर्यंत पाहायला मिळतोय. परंतु आता या 14 बॉल मध्ये कितपर्यंत मजल मारली जाईल याकडे सर्वांचं लक्ष केंद्रित झालंय, स्पेशली बामणडोंगरी संघाच्या समर्थकांचं. पंचांकडे दाद. हळूहळू मात्र पंचांचं बोट उंचावलं गेलंय. जय सोनी सारखा फलंदाज लेग बिफोर विकेट. पायचित पकडला गेला. परफेक्ट, ऍब्सोल्युटली प्लम. फलंदाज बाद. महत्वाची विकेट आली. म्हणजे जी एक प्रमुख आशा होती की या टप्प्यावर कुठेतरी जय सोनी यांच्याकडून जर 3-4 मोठे फटके आले असते तर धावसंख्या एक 50, 55, 60 पर्यंत जाऊ शकली असती. परंतु त्याच वेळेला ही ज्या शक्यतेला धक्का बसलाय, कारण महत्वाचे बॅटर इकडे LBWच्या स्वरूपात माघारी परत आहेत. उद्देशने याही वेळेला एक चांगला चेंडू तिकडे टाकला आणि माघारी पाठवले जय सोनी यांना. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला आणि तेवढंच पंचांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. यस, इम्पॅक्ट प्लेयर या ठिकाणी आपण पाहू शकतायत. क्रिश म्हात्रे आपण पाहतायत फलंदाजी वर येत असताना पाहायला मिळते. उद्देश पाटीलने जी गोलंदाजी केली, जरी 2 वाईट बॉल आले तरी सुद्धा 2 महत्वपूर्ण विकेट सुद्धा मिळवलेत. विकेट टेकिंग गोलंदाज मी आहे हे दर्शवून दिले उद्देश पाटीलने. दुसऱ्या स्पेलमध्ये अतिशय वाखणेजोगी कामगिरी करत असताना आपल्या बोटांतील जादू दाखवतोय. ऑफ साईडला सुरेख ड्राईव्ह खेळत असताना एक रन जरूर मिळेल. मिड ऑफचा फिल्डर पुढे सरसावेल. ॲक्युरेट थ्रो केला जातोय. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या 27 वर जाऊन पोहोचली गेली. 27 रन, लॉस ऑफ 6 विकेट. ज्या पद्धतीने पहिल्या षटकापासून आपण पाहिलं, पहिल्या षटकात 6 धावा आल्या, दुसऱ्या षटकात आपण पाहिलं 3 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकता 3 धावा आल्या, चौथ्या षटकामध्ये 9 धावा आणि 5व्या षटकामध्ये उद्देश पाटीलने जी गोलंदाजी केली, 2 षटकं त्याने हाताळली, 8 रन खर्च केले आणि 3 विकेट्स मिळवल्या. म्हणजे चंदू सर ज्या पद्धतीने जबाबदारी काय आहे हे जाणत असताना पाहायला मिळाला. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे? जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायलंय ते उद्देश पाटील या गोलंदाजाने. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. 27 रन, 6 गडी बाद. पाच षटकांचा खेळ झालाय. 27 मिनिटे 39 सेकंद लागले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज म्हणजे हे षटक तुम्हाला 5 मिनिटात कंप्लीट करायचंच आहे, अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला एक सर्कलमध्ये खेळाडू घ्यावा लागेल. म्हणून ही दखल घ्या. आम्ही टायमर प्रत्येक ओव्हरला सांगतोय. 27 रन, 6 गडी बाद.
गोलंदाज सज्ज उमेश भोईरचा हा बॉल ऑफ साईडला खेळला गेलाय, फिल्डरला निवडलंय, गुड कॅच. सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला. किरण त्या ठिकाणी होते, कोणती मिस्टेक केली नाही. फलंदाज बाद होताना इनसाइड आउटचा फटका होता. गॉन. इम्पॅक्ट प्लेअर क्रिश म्हात्रेला यावेळेला पाचारण केलं होतं आणि इथून सरळ चेंडू निघून जातोय. खूप चांगला झेल टिपला गेला. फलंदाज बाद. संघाची धावसंख्या 27. अतिशय सुंदर मैदान आपण पाहू शकतायत कॅमेरामॅनच्या माध्यमातून ज्या पद्धतीने स्लो मोशन मध्ये अतिशय चांगला फोर्स केला होता. या बॉलला इनसाइड आउटचा फटका खेळला गेला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला नाही आणि इथे डोक्यावर हात देताना इम्पॅक्ट प्लेअर क्रिश म्हात्रे उमेश भोईरला मिळते विकेट. महत्वपूर्ण. जवळजवळ आतापर्यंत आपण पाहिले तर विकेट डाऊन होत असताना 27ला 7 धक्के बसलेत. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोंडगाव महायुती ग्रामीण धमाका बिग बॅश 2024-25 आपण पाहतायत या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, पहिली रात्र. आज उद्घाटन समारंभ सोहळा असल्या कारणाने थोडंसं उशिराने सुरुवात झाली, परंतु उद्याच्या दिवसातील जे 4 संघ पाहायला मिळतील त्यांनी परफेक्ट 5 वाजता रिपोर्टिंग करा. 5:15ला टॉस होईल आणि तदनंतर या क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात होईल. गोलंदाज उमेश भोईर, काय गोलंदाजी हाताळले गेले गोलंदाजांच्या द्वारे. ऑफ साईडला चिप शॉट खेळला गेलाय. किरण त्यापर्यंत पोहोचणार नाहीयेत. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतायत 1 हँडने. 1 धाव आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्णता केली जाते. 2 धावा ऍड होतील. तर पहिल्या मॅचच्या पराभवानंतर वाकळण संघ खडबडून जागा झाला असं म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने त्यांनी आता प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. या अंतिम टप्प्यामध्ये जर पाहिलं तर कुठेतरी 2-4 मोठ्या फटक्यांची आवश्यकता अजूनही आहे बामणडोंगरीला. ऑफ साईडला ह्या वेळेला इनसाइड आउटचा फटका गॅप शोधलाय आणि सरळ चेंडू निघून चाललाय. 4 धावन करता मेल अप्रतिम खणखणीत झन्नाटेदार चौकार. हो, याचाच उल्लेख केला होता आम्ही की काही फटके गरजेचे आहेत. इकडनं काही फटके आले तर एक सन्मानजनक स्थितीपर्यंत तरी जाणं गरजेचं आहे. दबाव पहिल्या डावाला आला तर दुसऱ्या डावात देखील येऊ शकतो, परंतु गरज आहे बॅटिंगची. 33 रन 33 रन्स. अतिशय सुंदर बॉर्डरमॅनचा उपयोग केला. आदित्य पाटील यावेळेला परिपूर्णता बीट होत असताना उमेश भोईरच्या गोलंदाजीवर कमबॅक करण्यात जरूर उशीर केला नाही. उमेश भोईरने अगदी सरळ चेंडू निघून गेला. वळण घेणारा होता केतन मात्रे. ॲक्युरेट त्या ठिकाणी विकेट किपरची भूमिका निभावत असताना पाहायला मिळत आहे. डॉट बॉलची सांगता होते. 4 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत. अप्रतिम फटका तर छान आहे. फिल्डर आहे त्या ठिकाणी. पुनश्च एकदा किरण कोणतीही चुकी करणार नाहीयेत. व्हेरी वेल कॅच. फलंदाज बाद. 8वा धक्का 33 या धावसंख्येवर. रेड डेव्हिल चॅम्प 11 जीवदानी बामणडोंगरी टीमला. चांगली स्पर्धा आपण पाहतायत. काहीतरी नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारी ही स्पर्धा. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोंडगावकरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. चंदू सर म्हणतात ना, मातीने एकी बनवली तर वीट बनते, विटेने एकी बनवली तर भिंत बनते आणि भिंतेने एकी बनवली तर घर बनते. या निर्जीव वस्तू जर एकत्रित होत असतील तर आपण कोंडगावकर एकत्रित होऊन छान मैदान बनवायला का नको. आणि हेच उद्दिष्ट ठेवून वरुण एस पाटील आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांनी जी मेहनत घेतली, अफलातून मेहनत पाहायला मिळाली, त्या मेहनतीला सलाम आहे. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 33 रन. 8 धक्के बसले गेलेत. शेवटचा बॉल आहे. आतापर्यंत टायमर जर आपण पाहिलं 31 मिनिटे, म्हणजेच या बॉलवर तुम्हाला 1 मिनिटांचा अजून कालावधी आहे. ऑफ साईडला हलक्याच्या हाताने फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतायत. जोमाने चेंडूला फील्ड करतायत. एकदा वर्जित केली जाईल. अशा प्रकारे 6 षटकांचा खेळ झालाय. 34 रन. म्हणजे चंदू सर शेवटच्या 6 बॉलमध्ये मॅक्झिमम 10 ते 15 धावा जर आल्या तर एक फायटिंग टोटल जरूर आपल्याला पाहायला मिळेल रेड डेव्हिल चॅम्प 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमची. हो, परंतु पहिल्या 6 षटकात जर पाहिलं तर चांगलाच लगाम या ठिकाणी घातला प्रतिस्पर्धी टीमने. पलक एंटरप्राइजेस वाकळण, जीजी स्पोर्ट्स वाकळण ही टीम. आणि आता 8 विकेट गेल्यात आणि अपेक्षा आता ज्या तळाचे फलंदाज आहेत त्यांच्याकडून अपेक्षा आता आहे. आणि
6 बॉल आहेत. शेवटचे 6 बॉल आपल्याला पाहायला मिळतील. अतिशय चांगली स्पर्धा. काय या स्पर्धेच्या आतुरतेने आपण वाट पाहतो, कोणता संघ पुढे येताना आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने क्लास क्वालिटी ऑफ क्रिकेट दर्शवून दिले गेले या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण ही स्पर्धा 1 वर्ष आपल्याला जवळजवळ वाट पाहावी लागते. 1 वर्ष म्हणजे 365 दिवस, 52 आठवडे, 8,760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजे 1 वर्ष. आणि 1 वर्षानंतर या स्पर्धेचा जो क्लास आहे तो वेगळ्या लेवलला जाऊन पोहोचतो. ऑन साइडला खेळला गेलाय. 9वा धक्का बसेल की काय? सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद. रेड डेव्हिल चॅम्प 11 जीवदानी बामणडोंगरी टीमला 9वा धक्का गॉन. आणखीन एक फलंदाज माघारी परतले. जीत आले. तर हा बॉल जर पाहिला तर थोडासा पुढेच केला होता आणि अगदी षटकार खेळण्याचाच प्रयत्न या ठिकाणी होता, परंतु टायमिंग नाही करू शकले आणि 9वा धक्का या ठिकाणी बसतोय. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर विकेट मिळते. ऑल आउट होतील की नाही हा मोठा प्रश्नचिन्ह आपण पाहत आहेत. पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाखण टीमने जो गोलंदाजीचा दर्जा दाखवलाय तो वाखण्याजोगे पाहायला मिळतो. कारण हा खेळ एका दुसऱ्याचा नाहीये, तर 11 खेळाडू मिळून कॉन्ट्रीब्युशन करणं, युनिटी स्ट्रेंथ इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि तेच यावेळेला आतापर्यंत दाखवलंय. परंतु एका साईडला कोणत्या पद्धतीने बॅटर यावेळेला खेळतील, कारण हे 5 बॉल खेळून काढतील का, 5 बॉलमध्ये मॅक्झिमम किती धावा येतील, सर्व काही प्रश्न मनाला खुणावत असतील त्या बामणडोंगरी टीमच्या बॅटरला. 2 बॅटर आहेत. तेजस म्हात्रेला आपण पाहतायत आणि एका साईडला भानुदास म्हात्रे यांना आपण पाहू शकाल. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर जीत भोईर. अतिशय चांगली गोलंदाजी केले. डेथ ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजीचा दर्जा दाखवलाय. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. बॅकफुटला गेले. नरम हाताने खेळलं गेलं. एकदा वर्जित केली जाते. एका धावेनिशी संघ जाऊन पोहोचतोय तो फलकावर. 35 या धावसंख्येवर 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम पाहायला मिळतं. 4 बॉल शेष राहिलेत. प्रत्येक मॅच या 7 ओव्हरच्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये टेप बॉल ओव्हर आपण पाहू शकाल. ही नवीन संकल्पना आणली. काहीतरी 70-70च्या माध्यमातून नवीन नवीन हे आपल्याला सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज होईल. शेवटचे 4 बॉल शेष राहिलेत. भानुदास म्हात्रे अप्रतिम. ऑन साईडला खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि सरळ चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता कैलासवासी बाळराम अस्कर आपण पाहू शकतायत. या स्टँडला सलामी देणारा हा अप्रतिम चौकार. काय शॉट खेळला चंदू सर. ज्या पद्धतीने आपण पाहतात मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट केला आणि अगदी फिल्डरच्या डोक्यावरून आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा हा अप्रतिम संघर्षाचा चौकार. सरळ बॅटचा उपयोग करत असताना भानुदास म्हात्रे स्वतःकडे स्ट्राईक ठेवतायत. धाव घेण्याच्या प्रयत्नात नाहीयेत. कोणती धाव मिळत नाहीये. 4 बॉलचा खेळ झालाय. बॉल आलाय डॉट. 39ला 9 धक्के बसले गेलेत. प्रथम बॅटिंग करणारा संघ रेड डेव्हिल चॅम्प 11 जीवदानी बामणडोंगरी. त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतायत पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकलन टीम. चांगला फटका ऑन साइडला खेळला गेलाय. फ्लिकचा फटका आहे आणि इथे आपण पाहताय सर्व बाद. 39 ऑल आउट झालेत. 40 रनचं लक्ष ठेवण्यात आलं गेलंय. रेड डेव्हिल चॅम्प 11 जीवदानी बामणडोंगरी या टीमने पलक एंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकलन टीमच्या समोर 40 रन. अतिशय चांगला जजमेंटने हा झेल टिपला गेला. आपण पाहतायत बाउंड्री लाईन टच होते. चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड आहे. कोऑर्डिनेशन. फटका तर छान होता परंतु तेवढं डिस्टन्स क्लिअर होऊ शकलं नाही.
वेलकम बैक। फिर से एक बार सभी का स्वागत किया जाएगा महायुति ग्रामीण धमाका बिग बैश 2024-25 कांच का आखिरी दिन, आखिरी मैच मैदान के अंदर चलता हुआ। दो टीमें खेलती हुई नजर आएंगी। एक तरफ टीम नजर आ रही है बामन डोंगरी और एक तरफ वाकले नजर आएगी। देखिए इस वक्त ये क्वालिफायर मैच होगा। जो टीम जीतेगी सीधा टॉप करेगी। पहली टीम जीतकर टॉप टेबल करती हुई हमने देखा पहली टीम बनी है इस प्रतियोगिता में आदित्य प्रिया लॉजिस्टिक आरसीसी पेट। दूसरी कौन सी टीम होगी? एक तरफ टीम नजर आ रही है रेड डेविल चैंप 11 जीवदानी बामन डोंगरी और एक तरफ टीम नजर आएगी पलक इंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकलन। दो टीमों के बीच में खेला जा रहा है मैच। 40 रन बनाने इस मैच को जीतने के लिए 7 ओवर का खेल होगा। दो सलामी बैटर मैदान के अंदर पहुंच चुके हैं। एक तरफ प्रथमेश मात्रे और एक तरफ केतन मात्रे। इसे दो सलामी बैटर बल्लेबाजी के लिए कप्तान और साथ में उनके लेफ्टिनेंट बैटर प्रथमेश नजर आएंगे। देखिए हमारे साथ कॉम्बॉक्स में इस वक्त जुड़ेंगे आईपीएल के खूबसूरत आवाज मिस्टर कुणाल दाते सर। इसके पहले अपने दो बेहतरीन आवाज सुनी, पालघर भूषण मिस्टर प्रमोद जी शेड़गे और मुंबई भूषण जुन्नर भूषण चंद्रकांत जी शेटे सर की आवाज आपने सुन रहे थे। मैं यूसुफ सैयद फिर से एक बार आखिरी मैच में सभी का स्वागत करता हूं। हम ये प्रतियोगिता लाइव देख रहे हैं 70-70 स्पोर्ट्स यूट्यूब चैनल पर। महायुति ग्रामीण धमाका बिग बैश 24-25। देखिए 40 का पीछा करना। पहली बॉल लेकर आएंगे दूर वाली छो से गेंदबाजी के लिए आते हुए आदित्य पाटिल को इस वक्त इंट्रोड्यूस किया जा रहा है। आदित्य पाटिल पहली बॉल लेकर आएंगे। पावर प्ले के स्ट्राइक पर केतन मात्रे सलामी बल्लेबाज कप्तान इस वक्त स्ट्राइक पर वाइस कप्तान है। इस मैच में जीत बोहिर कप्तान नजर आए। लेफ्ट आर्म गेंदबाज है। अंपायर की दाहिनी ओर से लेफ्ट आर्म ओवर द विकेट आते हुए पहली गेंद स्विच खेलने का प्रयास। देखिए इस वक्त गेंद थोड़ी सी हवा में मगर 5 रन बचाए। एक्झॅक्ट 5 धावा वाचवल्यात आणि केतन ला जर तुम्ही असा दबावात ठेवला तर या मॅच मध्ये पलटवार होऊ शकतो. फटका चांगला होता नो डाऊट. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आर्यन तयार होता आणि स्वतःला स्ट्रेच करत असताना 5 धावा नक्की वाचवल्यात. फिल्डिंगचा स्टँडर्ड दर्जा दाखवत असताना बामन डोंगरीचा संघ बामन डोंगरी के खिलाड़ी को पता है कि 40 रन डिफेंड करने आधी रात का वक्त चल रहा है। 40 रन भी काफी बड़ा स्कोर बन सकता है अगर आप इस तरह की फील्डिंग्स करेंगे, बल्लेबाजों को बांधे रखेंगे, कैचेस लपकेंगे, विकेट चटकाएंगे तो बड़ा स्कोर देखने को मिल सकता है। 2 गेंदे 1 रन लगे स्कोर कार्ड पर। पहला ओवर प्रगति पथ पर है। गेंदबाजी के इस वक्त आदित्य पाटिल है स्ट्राइक पर। प्रथमेश बैकफुट पर खेलने का प्रयास किया, हालांकि सरप्राइजिंग बाउंस देखने को मिला। डॉट बॉल। चांगला बॉल, चांगलाच बाउन्स इथे प्राप्त झालाय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट आणि लेफ्टी बॅटरच्या अगेन्स्ट नेहमीच चांगली कामगिरी केली आहे आदित्यने. मागच्याही मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असेल, याही मॅच मध्ये त्याच्याकडून तो बाउन्स दिसतोय बॉलिंग मध्ये आणि टीमची धावसंख्या 1 आहे. 3 गेंद 1 रन। फिर से एक बार अगली गेंद लेकर गेंदबाज हल्के बल्ले से खेला गया। देखिए अर्ली थर्ड मैन पर खिलाड़ी को तैनात रखा गया। वहां पर खिलाड़ी पहुंचे, गेंद को फील्ड किया, जब तक गेंद को थ्रो करते एक सिंगल बटोरा दोनों ही बल्लेबाजों ने। प्रथमेश आणि केतन मात्रे दोघांचे खातं उघडले. केतन मात्रेने मागच्या मॅच मध्ये अगदी सहज विजय मिळवून दिला टीमला. या मॅच मध्ये देखील आपण पाहतो टार्गेट एवढं मोठं नाहीये. 7 ओव्हरच्या मॅच मध्ये 40च करायचे आहेत, परंतु नक्की दबाव बनवू शकतो इथे बामन डोंगरीचा संघ. 2 रन पर पहुंचा स्कोर कार्ड। 4 गेंदें हो चुकी फिर से एक बार आदित्य केतन के लिए। इस वक्त ऑन साइड पर गेंद को खेला गया। मिड विकेट पे खिलाड़ी जब तक स्कोर लेग पर आएंगे गेंद को फील्ड करने का प्रयास किया जाएगा। गेंद को फील्ड किया जाएगा। 1 रन बटोरा। दूसरे का प्रयास करना चाह रहे थे केतन मगर रोका है नॉन स्ट्राइकर बैटर प्रथमेश ने। चांगला थ्रो डीप मधून सरळ विकेट कीपर एंडला. 3 धावा स्कोर बोर्डवर. 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. टार्गेट मोठं नाहीये, परंतु इथे संघर्ष करण्यासाठी चांगलं आहे मी म्हणेन. कारण बामन डोंगरी टीमकडे गोलंदाजी चांगली आहे, पलटवार ते करू शकतात, परंतु रेग्युलर इंटरव्हल मध्ये तुम्हाला विकेट घ्यावे लागतील, ब्रेक थ्रू द्यावे लागतील गोलंदाजांचा विचार केला तर. आखिरी गेंद होगी। प्रथमेश 2 गेंदी और 1 पर बल्लेबाजी कर इस वक्त स्ट्राइक पर होंगे। बड़ा हिट करने का प्रयास, जीप पे खिलाड़ी काफी दूर है। गेंद इस वक्त काफी तेजी से ट्रैवल होते हुए खिलाड़ी पहुंचे, गेंद को फील्ड करते हुए शुभम द्वारा बढ़िया फील्डिंग। 1 रन के साथ बल्लेबाजों को संतुष्ट होना होगा। इस 1 रन के साथ पहला ओवर समाप्त। 4 रन बिना कोई विकेट गवाए।
पहिल्या ओव्हरचा खेळ. पहिल्या ओव्हरमध्ये 4च धावा झालेल्या आहेत आणि पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच आदित्यचं मी कौतुक करेन. त्याने चांगली गोलंदाजी केली. 36 बॉलमध्ये 36 धावा करायच्या आहेत. रन बॉल इक्वेशन या मॅचमध्ये असेल. उद्या इथे बरोबर 5 वाजता तुम्हाला उपस्थित राहायचंय. 5:15 वाजता टॉस केला जाईल. ग्रुप बी च्या मॅचेस उद्या आपल्या समोर येतील. उद्या ग्रुप बी च्या मॅचेस खेळवल्या जातील आणि ग्रुप बी मध्ये MS11 जाई, सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान धाकटी डहाणू. सेकंड मॅच असेल त्विषा स्पोर्ट्स कांता एंटरप्राइजेस माहुलगाव आणि शेळके ब्रदर्स पोगाव. हे चारही संघ उद्या दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला इथे उपस्थित राहणं गरजेचं आहे. आणि उद्या ऑल इंडिया आयकॉन खेळाडूमध्ये प्रज्योत अंबिरे, आकाश जांगळी, कॅप्टन असेल धनंजय नाईक MS जाईचा. त्यानंतर टीम माहुलगाव मंगेश वैती कॅप्टन, दिनू कांबळे आणि राजेश सोरटे हे असतील आयकॉन खेळाडू टीमचे. त्यानंतर जगत सरकार, सौरज प्रमाणिक, सुरेश बाळामामा म्हात्रे प्रतिष्ठान चे हे खेळाडू आयकॉन खेळाडू. प्रीतम बारी कॅप्टन असेल, तुषार शेळके, महेंद्र मागे, विश्वनाथ जाधव इन एक्शन. जय सोनी इस वक्त आइकॉन खिलाड़ी गेंद बाजी पर आए. पहली गेंद जड़ में रखी, ब्लॉक में डालेगी थी. पहली गेंद बिंदी. अच्छी गेंदबाजी की शुरुआत. परफेक्ट यॉर्कर. ऑन साइडला बॅटचा चेहरा क्लोज करण्याचा प्रयत्न, सरळ खेळला. त्याच्यानंतर बैटर प्रथमेश. बढ़िया गेंदबाजी जय सोनी द्वारा. देखिए लॉन्ग ऑफ को दायरे के बाहर रखा, लॉन्ग ऑफ दायरे के अंदर डीप मिड विकेट डीप में रखा गया. जय सोनी इस वक्त अंपायर के दाहिने ओर से राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी के लिए. ऑफ के बाहर की गेंद थी कि कारपेट द्वारा गेंद को खेला गया. डीप लॉन्ग पर खिलाड़ी मौजूद है. जब तक गेंद को फील्ड करेंगे एक सिंगल जरूर बटोरा गया. एक सिंगल के साथ स्कोर आगे चलते हुए 5 अंकों पर 1.2 गेंदे. दूसरा ओवर प्रगति पथ पर. 5 रन विदाउट लॉस. पार्टनरशिप बिल्ड होते, हळूहळू बिल्ड होते. मागच्या मॅच मध्ये वेगाने धावा केल्या दोन्ही बॅटरने, परंतु या मॅच मध्ये त्यांना माहिती आहे हा सामना डू ऑर डाय A2 ची लढाई आहे. इथून जो संघ जिंकेल तो A2 ठरणार आहे. ग्रुप ए मधून क्वालिफाय होईल सुपर 8 साठी. 3 गेंदे 2 पर बल्लेबाजी के इस वक्त केतन मात्र स्ट्राइक पर हैं. 9 स्ट्राइक पर प्रथमेश 5 गेंदे 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं. फिर से एक बार जय सोनी केतन के लिए अगली गेंद लेकर. इस वक्त फुल टॉस गेंद थी, दिशा दी है, डीप में खिलाड़ी दौड़ रहे हैं मगर गेंद इस वक्त बाउंड्री के नजदीक पहुंचती. 1 बाउंस सिमर चपार. बेहतरीन 4 चौका. मोजून मापून तोलून मारलेला फटका. फुल टॉस बॉल बरोबर मिड ऑन आतमध्ये होता. जय सोनीच्या विरुद्ध फक्त दिशा देण्याचं काम केलं. केतन मात्रेने पहा फुलर लेनचा बॉल होता आणि चांगलाच उडवलाय मिड ऑनच्या डोक्यावरून. लॉन्ग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. देखिए मिड ऑन और मिड ऑफ दायरे के अंदर के ऊपर से खेला गया था. शॉट बढ़िया शॉट लगाया था बल्लेबाज ने. एक और क्रॉस बैटेड खेला गया. डीप में खिलाड़ी को तैनात रखा गया. इस वक्त बेहतरीन कैच, खूबसूरत कैच तकदीर पाटिल द्वारा. इस वक्त देखिए DRS लिया गया. ओवर स्टेपिंग गेंदबाज गेंद डालते हुए पैर उनका बाहर निकला है कि ये चेक किया जाएगा. ऑनफील्ड अंपायरने आता ही मदत घेतलेली आहे. ओ स्टेपिंग चेक केलं जाईल. जय सोनी मागच्या मॅच मध्ये ती चूक केली होती. जय सोनीने एक बॉल नक्कीच ओव्हर स्टेप करत असताना टाकला होता, नो बॉल दिला होता आणि आता या मॅच मध्ये टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. ऑनफील्ड अंपायर कडून नो बॉल चेक केला जाईल ओ स्टेपिंगचा. परंतु खूप चांगला स्वीपचा फटका होता, परंतु मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने तेवढाच दर्जेदार झेलही पाहायला मिळाला. केतन अजूनही मैदानामध्ये. डिसीजन पेंडिंग होगा. हालांकि यहाँ पर डिसीजन पेंडिंग है. कैच बढ़िया लपका के डिसीजन आता हुआ इस वक्त. इट इज अ फेयर डिलीवरी और बल्लेबाज इस वक्त केतन मात्रे. बड़ा विकेट यहाँ पर आता हुआ देख सकते हैं. रिलीवर साफ झलकता हुआ स्क्रीन पर. गेंदबाज जब गेंद डाली पेन का स्किट हुआ और बल्लेबाज इस वक्त मैदान के बाहर. केतन बैक टू डगआउट. बॅटर रिव्ह्यू होता, अंपायरचा नव्हता. तर बॅटिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतला होता. त्याच्यामुळे एक रिव्ह्यू बॅटिंग करणाऱ्या टीमने आता इथे गमावलाय. एकच रिव्ह्यू त्यांच्याकडे शिल्लक असेल. कुणाल जी देख सकते हैं जिस तरह से शॉट खेला आफ्टर की काफी बाहर की गेंद थी, लपेट कर खेला था मगर खिलाड़ी वहां पर तकदीर पार्टी की तारीफ करनी होगी. आगे आकर काफी नीचे कैच रहा था. खूबसूरत कैच लपकर बड़ा विकेट यहाँ पर आया. सर यहाँ से भी कमबैक करने का मौका मिला. जैसे आपने कहा कि नियमित अंतराल पर विकेट चटकाने होंगे, ये बड़ा विकेट आया है. स्वीप शॉट आणि स्वीप शॉट बरोबर हातात गेलाय. परंतु स्वीप शॉट मारण्याचा अंदाज थोडासा वेगळा होता. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल त्याने खेचला आणि तो मिड विकेटला गेला. तोच जर स्क्वेअर लेगला गेला असता तर धावा आल्या असत्या. आणि स्वीप शॉट जास्तीत जास्त स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दरम्यान जातात. परंतु हा फटका कुठेतरी केतनचा फसला आणि तो बरोबर मिड विकेटला आउट होतोय.
विकेट मिळाली. न्यू बॅटर मैदानामध्ये जीत भोईर. या मॅच मध्ये तो कॅप्टन आहे. मगाशी त्याने सांगितलं कॅप्टन बदलतात, परंतु खेळ काही बदललेला नाहीये. चांगला खेळ करावा लागेल वाकण टीमला. जीता है इस वक्त बैकफुट पर जाकर एक गेंद को खेला। देखिए पॉपिंग का इस्तेमाल किया गया, पैर दायरे के अंदर रखे थे। ऑफ साइड पर खिलाड़ी मौजूद, जब तक गेंद को फील्ड करते थ्रो करते 1 रन पर रह गया। उसको कार्ड 1 से आगे चलता हुआ 10 अंकों पर। जीत भोईर बॅकफुट पंच चांगले मारतो. एक वेगळी शैली असते त्याची बॅकफुट पंच मारत असताना. आणि जसा लेग ब्रेक बॉल होता, लेग कटरचा प्रयत्न होता, जीतने लवकर ओळखला, मागे गेला आणि चांगली दिशा दिली कव्हरला. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 10. लास्ट बॉल या ओव्हरचा जय सोनी कडून. अगली गेंद लेकर लेफ्ट हैंड बैटर प्रथमेश 5 गेंदें 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं। अभी तक कोई बड़े शॉट्स नहीं खेले हैं। फुल टॉस बॉल सीधे बल्ले से खेलने का प्रयास। देखिए डीप लंगों पर खिलाड़ी को तैनात रखा गया, वहां पर गेंद को जब तक फील्ड कर रहे हैं। एक सिंगल पर रह गया। हालांकि अच्छी गेंदबाजी रही, इस ओवर में चौका आया मगर बड़ा विकेट चटकाने में कामयाब जय सोनी। 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ 11 रन लगे स्कोर कार्ड पर। 1 विकेट गवाकर बल्लेबाजी करती हुई टीम वाकलन। हा संघर्ष कायम राहील. तुम्ही पाहताय वरुण एस पाटील फाउंडेशन आयोजित ग्रामीण धमाका बिग बॅश लीग. आज पहिल्या रात्रीचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या रात्रीमध्ये 11ला 1 अशी परिस्थिती आहे. पलक एंटरप्राइजेस, जीजी स्पोर्ट्स वाकण, चॅम्प 11 रेड डेव्हिल्स जीवदानी बामणडोंगरी. ग्रुप सी म्हणजेच नवीन वर्षात परवा 1 तारखेला प्रिन्स 11 कासारवडवली, पॅरामाउंट, आरएमसी इन्फ्रा, जय बजरंग गोरसई बी असा पहिला सामना असेल. 5 वाजता ग्रुप सी ला इथे सुरुवात होईल. त्यानंतर एनपी स्पोर्ट्स उत्तन विरुद्ध टेंबिवली अशी लढत असणार आहे ग्रुप सी मध्ये. ग्रुप डी वर आता नजर टाकूया. आणि ग्रुप डी मध्ये वाशी इंडियन्स धारावे डिफेंडिंग चॅम्पियन मौलिक 11 वडवली बीच्या विरुद्ध खेळतील 2 जानेवारीला. श्रीराम फाउंडेशन घोटेगर बी यावर्षी या टीमला संधी दिली आहे आणि सी आर पाटील फाउंडेशन तुर्बे हे 2 संघ यावर्षी या ग्रामीण धमाका बिग बॅश लीग मध्ये ऍड झालेले आहेत. ते आपल्याला ग्रुप डी मध्ये 2 तारखेला खेळताना दिसतील. देखिए आदित्य फिर से एक बार गेंदबाजी के लिए अपने कोटे के दूसरे बल्ले लेकर ऑफ के थोड़ा सा बाहर रखा गेंद को। ऑफ साइड पर गेंद को खिला के डीप में खिलाड़ी मौजूद, दूसरा लेना चाहते हैं इस वक्त जीत भोईर, मगर आखिरी वक्त पर रोका है। बढ़िया थ्रो गेंदबाज के हाथों में। 1 रन के साथ संतुष्ट होना होगा। स्कोर कार्ड पहुंचता हुआ 12 अंकों पर। चांगला कव्हर ड्राईव्ह होता. आदित्यने मात्र नक्कीच नाकी 9 आणलेत. लेफ्ट हँडेड बॅटर ज्या ज्या वेळेला आदित्यच्या समोर आले त्यांच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी त्याच्याकडून झाली आणि लेफ्ट हँडेड बॅटरने एकही मोठा फटका आदित्यच्या विरुद्ध मारलेला नाहीये. हा प्लस पॉइंट राहिलाय बामणडोंगरी टीमचा. जरूर बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं आदित्य पाटिल। देखिए पावर प्ले में काफी कम रन खर्च किए थे। इस ओवर की पहली गेंद पर सिंगल खर्च किया है। इस वक्त देखिए टिप्पा के बाद गेंद थोड़ी सी बाहर की निकली थी और बल्लेबाज असमंजस में थे। बड़ा शॉट खेले या फिर गेंद को ढकेला, आखिरी वक्त में गेंद को ढकेला और 1 रन बटोरा। स्लोअर लेग कटरचा वापर होता आणि त्याचमुळे थोडासा थांबला. स्ट्रोकला चेक केलं बॅटर जीत भोईरने आणि हलक्या हाताने ढकलत असताना 1 धाव मिळवली आहे. 13 धावा स्कोर बोर्डवर आहेत. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. 7 ओव्हरच्या मॅच मध्ये नक्की तिसऱ्या ओव्हर मध्ये अजून देखील टेप बॉलचा वापर झालेला नाहीये. म्हणजे नेक्स्ट बॉल टेप बॉलचं षटक असेल. धावा झाल्या 13. 13 पर 1 विकेट गवाकर बल्लेबाजी करती हुई टीम इस वक्त ऑप्शन के बाहर रखा था। गेंद को खेला गया डीप बैक पर। खिलाड़ी काफी दूर से आएंगे गेंद को फील करने के लिए। जब तक गेंद को फील करने का प्रयास, मगर गेंद निकल जाएगी उनके हाथ पे छूकर मैदान के बाहर 4 रन के लिए। बॅकफुटला जात असताना चांगला कट शॉट पॉइंटला एक फिल्डर होता, त्याला हुलकावणी दिली. तेजस आय थिंक तिथे होता टीमचा कॅप्टन. पहा ऍक्शन रिप्ले. राऊंड विकेटने हलकीशी जागा मिळाली, कट केला, बॅटच्या आतमध्ये लागला. तेजस कडून बॉल निघाला आणि पॉइंटला कोणतीच संधी नव्हती आणि शेवटी बॉल हाताला लागला तरी देखील बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा मिळतील. देखिए काफी लंबा का सफर तय कर आर्यन नाइक आए थे। गेंद हाथ में जरूर लगी थी, मगर यहाँ पर गेंद रोकना जरूरी था क्योंकि रन बना डिफेंड करने आपको 40-17 पर पहुंचता उसको कर यहाँ से 23 रन और बनाने 23 रन बनाने होंगे इस मैच को जीतने के लिए। इस वक्त बड़ा हिट, गेंद हवा में, मगर खिलाड़ी मैदान के अंदर, गेंद मैदान के बाहर। यह आता हुआ 70 लगा तो बेहतरीन 6 रन। चुकीला माफी नाही. हाच एक बॉल स्लॉट मध्ये टाकला आणि स्लॉट मध्ये टाकल्यानंतर प्लॉटच्या बाहेर जातो हे इथे दाखवलंय फलंदाजीमध्ये प्रथमेश मात्रेने. त्याच्या बॅट मधून उत्तुंग षटकार आलाय ऑन साइडला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक चूक केली आदित्यने, ती सगळ्यात मोठी चूक आहे आणि 2 विंडो मध्ये दाखवलं जाते हे बॅटल सध्या तरी आता जिंकताना दिसतोय. सध्या फलंदाज फुंड्याचा प्रथमेश मात्रे. पिट्टू
इस वक्त हल्के बल्ले से सेंसिबल क्रिकेट कह सकते हैं। छक्का लगने के बाद हल्के बल्ले से गेंद को खेला, वहां पर कप्तान गेंद को फील्ड करेंगे, तब तक 1 रन बटोरा बल्लेबाजों ने। 24 लॉस ऑफ 1 विकेट। या लेंथवर गोलंदाजी करणं गरजेचं होतं आणि तेच तेजस सांगतोय. एक बॉल स्लॉट मध्ये टाकला, षटकार आला, त्याच्यानंतर मी म्हणेन सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळाला. प्रथमेश पिट्टू 1 धाव इथे घेतोय. जीतला स्ट्रायकिंग एंडला आणलं. धावा झाल्या 24-24. 40 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. म्हणजेच आता इथून पुढे 16 धावा करायच्या आहेत टीमला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 25 बॉलचा खेळ शिल्लक. आखिरी गेंद इस ओवर की स्ट्राइक पर अजीत बोहिर। हल्के बल्ले से खेला, लेग साइड पर गेंद, पहला रन काफी तेजी से पूरा गया, खिलाड़ी काफी दूर, जब तक गेंद की तरफ आएंगे प्रथमेश पलटे दूसरे के लिए, खिलाड़ी गेंद को उठाने में नाकामयाब रहे और 2 रन जरूर बटोरे दोनों ही बल्लेबाजों ने। ये 2 रनों के साथ स्कोर कार्ड इस वक्त पहुंचता हुआ 26 अंकों पर 3 ओवर की समाप्ति के बाद 26 लॉस ऑफ 1 विकेट। चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळालं. खास करून जीत भोईर ऑफिस ही बॉलला टर्न केलं, 2 धावा त्याने वसूल केल्या. रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब होती आणि 2 धावांबरोबर आता समीकरण असं आहे 24 बॉल मध्ये 14 धावांची आवश्यकता आणि आता टिप बॉलच्या ओव्हरला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. देखिए क्रिश मात्रे इस वक्त गेंदबाजी के लिए आएंगे, 26 पर 1 टिप बॉल लेकर आएंगे। देखिए टिप बॉल की कहानी भी काफी अलग रही है। यहाँ से पिछली ओवर हालांकि एक्सपेंसिव रहे थे, आदित्य पाटिल 15 रन खर्च किए, जिस गेंदबाज ने पावर प्ले मात्र 4 रन खर्च किए उनके खिलाफ अच्छी बल्लेबाजी की प्रथमेश मात्रे ने। 10 गेंदे 16 पर पहुंच चुके प्रथमेश मात्रे, 3 गेंदे 4 पर बल्लेबाजी कर रहे जीत बोहिर। आने वाली गेंदें होंगी इस इनिंग में, ओवर का खेल बाकी होगा, 4 ओवर बनाने इस मैच को जीतने के लिए 14। और गेंदबाज आए क्रिश मात्रे, पवेलियन से अंपायर की दाहिनी ओर से। पहली गेंद पटकी हुई थी, मिस टाइम जरूर हुआ, गेंद के नीचे गेंदबाज खुद आया और यहाँ पर देखिए कैच को छोड़ता हुआ, कैच छोड़ दिया, प्रथमेश के चेहरे पर मुस्कान देख सकते हैं। मागच्या मॅच मधून काही शिकलेले नाहीयेत बामण डोंगरीचे प्लेयर. मगाशी मी विचारलं कॅप्टनला की काय प्लॅनिंग तुम्ही केलंय, त्याने सांगितलं की आम्ही सगळ्या खेळाडूंना सांगितलं की झेल सोडू नका आणि याही मॅच मध्ये तेच दिसतंय. एक सोपा झेल मारल्याबरोबर प्रथमेशला वाटलं की झालं आपलं काम, आता जाऊया डगआउट मध्ये, परंतु त्यानंतर कॅच ड्रॉप झाली आणि जसा झेल सुटला त्याच्यानंतर चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद प्रथमेश मात्रेच्या पाहायला मिळाला. पहा काय स्माइल है. हालांकि राहत भरी सांस थी, लेकिन गेंद बढ़िया रही। सदी के टप्पा गिरने पर गेंद ऊपर की ओर आई थी, बल्ले का ऊपरा सिरा जरूर लगा था। 1 रन बटोरा गया, 27 पर 1। जीत इस वक्त स्ट्राइक पर, बैकफुट आके खेल दिया, देखिए वहां पर खिलाड़ी उनके सर के बदले गेंद को इनफील्ड को क्लियर कर दी, गेंद निकल जाएगी सीधा 4 रन के लिए चौका। मी मगाशीच उल्लेख केला होता की जीत भोईर बॅकफुट पंच खूप चांगले मारतो आणि हा अनुभव आहे माझा ग्रामीण क्रिकेटचा. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटमध्ये जीत भोईरची बॅटिंग मी जवळून पाहिली. बॅकफुटला जात असताना चांगला पंच केला, कव्हर्सला कोणीच नव्हता आणि बरोबर त्याच दिशेला गॅप शोधला, 4 धावा मिळताना दिसतात. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 31. देखिए पहली गेंद पर कैच छोटा, उसके बाद स्ट्राइक रोटेट के बाद ये चौका आया है जीत भोईर। इसको कार्ड पहुंचता बस वक्त 31-31। यहां से बनाने इस मैच को जीतने के लिए मात्र 9 रन। थोड़ी सी वहां पर गेंद को चेक किया जाए, टेप बॉल आप बल्लेबाज को ऐसा लग रहा था कभी भी आप चेंज कर सकते हैं कि वहां पर टेप फटती है तो आप चेंज कर सकते हैं। तो यहाँ पर देखा जाए आने वाली गेंद होगी इस इनिंग में लगभग 22 बनाने 9। जीत भोईर इस वक्त स्ट्राइक पर, बढ़िया गेंद रही इस वक्त। एक विकेट कीपर गेंद को क्या धरने कर पाने का प्रयास किया और देखिए यहाँ पर छोटी छोटी गलतियां रनों में अभाव बढ़ाती हुई एक सिंगल आता हुआ 22 के रूप में उसको कर बसता हुआ 32-32। एक्स्ट्रा रन टोटल मध्ये बायच्या स्वरूपात ही धाव मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या पुढे जाते. पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, विकेट कीपरच्या हातातून निसटला. जीत सांगत होता थांब, परंतु त्याच्यानंतर जसं पाहिलं की सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील बॉल सुटलाय तर लगेचच ती धाव कंप्लीट झाली आहे. देखिए 32 पर पहुंचता उसको 32 इस वक्त स्ट्राइक पर प्रथमेश। इस वक्त ऑन साइड पर गेंद को खेला गया, कारपेट को रोल करते हुए डीप में खिलाड़ी को तैनात रखा गया। देखिए 1 रन जरूर बटोरा गया, 1 रन के साथ उसको आगे चलता हुआ फिलहाल 33 अंकों पर। गेंदी हो चुकी है ओवर में 4 गेंदे 33। चौथा ओवर प्रगति पथ पर है, अभी भी 2 गेंदों का खेल बाकी होगा। देखिए एक मौका मिला है प्रथमेश मात्रे को, 12 गेंदे 18 पर हैं। जीत भोईर 5 गेंदे 8 पर हैं। जीतने के लिए 7 रनों का और पीछा करना होगा। टीम बल्लेबाजी करती हुई इस वक्त वाकलन। इस वक्त देखिए फिर से एक बार ऊपर आकर गेंद लगी, डायरेक्ट हिट करने का प्रयास था। पहला रन बटोरा है बल्लेबाजों ने,
प्रयास करे विकेट चटकाने का, मगर एक रन आता हुआ स्कोर कार्ड 1 से आगे चलता हुआ 34-34। देखिए बल्ले से लगकर बदन पर आकर गेंद टकराई थी, अच्छी गेंदबाजी रही। एक हालांकि एक चौका जरूर आया वहां पर, उसके बाद बावजूद क्रिश की बात की जाए टिप बॉल में अच्छी गेंदबाजी करें। आखिरी गेंद आने बाकी, चौथा ओवर प्रगति पथ पर 34 लॉस ऑफ 1 विकेट। बल्ले का अंदर सिरा जरूर लगा, शॉर्ट पॉइंट लेग पर खिलाड़ी मौजूद रहने का प्रयास करे, वहां पर खिलाड़ी थोड़ा सा लीजी देखने को मिले, इसका फायदा दोनों ही बल्लेबाजों ने उठाया। स्कोर कार्ड 1 से आगे चलता हुआ 35। 4 ओवर यहां पर समाप्त हुए। 35 पर 1 विकेट गवाकर बल्लेबाजी करे टीम। आने वाली इस इनिंग्स में अभी भी देखा जाए 3 ओवर्स का खेल बाकी होगा, 3 ओवर में मात्र बनाने 5 इस मैच को जीतकर इस पूल में सेकेंड नंबर पहुंचने के लिए। हालांकि देखिए लास्ट 2 इयर्स की बात की जब ऑकलैंड टीम फाइनल्स रह चुकी है, ये देखिए 18 गेंदे 5 बनाने हैं। पहला मैच गंवाने के बाद क्या कमबैक रहा है टीम की। अगर बात की जाए वाकलन टीम बढ़िया क्रिकेट खेलती है मैदान के अंदर। पलक इंटरप्राइजेस जीजी स्पोर्ट्स वाकलन के नाम से खेलती हुई थोड़ी चर्चा की जा रही है वहां पर। बल्लेबाज और फील्डिंग करने वाले कप्तान के बीच प्रथमेश मात्रे 13 गेंदे 19 पर बल्लेबाजी कर रहे हैं। गेंदबाजी के लिए गेंदबाज दूर वाली छोर से आएंगे भानुदास मात्रे। एक बड़ी शॉट के दरकार है, छोटी गेंद रही थी इस वक्त। देखिए वहां पर शॉट विडो पर खिलाड़ी को तैनात रखा गया, वहां पर लपके के बल्लेबाज प्रथमेश मात्रे मैदान के बाद दूसरा झटका लगता हुआ 35 रनों पर। शेवटी ही प्रथमेश मात्रेची विकेट मिड ऑफ ला एक चांगला झेल आर्यनच्या माध्यमातून आणि अखेर पहिली विकेट गमावली आहे पलक इंटरप्राइजेस। एक चांगली गोष्ट झाली की प्रथमेशचा फॉर्म कुठेतरी परत आला या टीमसाठी। मागच्या मॅच मध्ये धावा आलेल्या नव्हत्या प्रथमेशच्या बॅट मधून, या मॅच मध्ये संधी मिळाली आणि चांगला खेळलाय, परंतु शेवटी तो आउट होतोय, निराश होता या फटक्यावर। विकेट मिळाली आहे, धावा करायच्या या मॅच मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 5। देखिए 5 रन बनाने हैं। नए बल्लेबाज तीसरे नंबर पर आएंगे बल्लेबाजी के लिए इस वक्त आशीष मेहरोल आएंगे बल्लेबाजी के लिए। आइकॉन खिलाड़ी इस वक्त इस टीम में खेलते हुए नजर आ रहे हैं। आज प्रथमेश मात्रे का बल्ला भी बेहतरीन देखने को मिला। आज उस्मान पटेल ने टिप बॉल पर पहला छक्का लगा, अच्छी बल्लेबाजी उन्होंने भी की और उनकी टीम क्वालिफाई हो चुकी है। आइकॉन खेलते हुए नजर आए थे पेट टीम के लिए। फील्डिंग में बदलाव किया जाएगा, विकेट कीपर देखिए विकेट से नजदीक रहेगा, स्टंप के काफी नजदीक एक स्लिप पर खिलाड़ी लगाया गया। शॉर्ट फाइनल पर खिलाड़ी दायरे के अंदर रखा गया। इस वक्त क्रॉस बैट खेलने का प्रयास, गेंद टिप्पा गिरने के बाद बाहर की ओर निकलती हुई स्पिनर इस वक्त गेंदबाजी कर रहे हैं भानुदास। टिप्पा गेंद ने काटा बदला है। देखिए मिट्टी की पिच बनाई गई, उस पर गेंदें नचाने का काम इस वक्त गेंदबाज करते हुए इस वक्त ऑफ्टर की थोड़ा सा बाहर की गेंद टैप कर दिया। पहला रन काफी तेज से पूरा करके दूसरे का प्रयास किया जाएगा। देखिए वहां पर पलटे हैं दोनों बल्लेबाज और यहां पर देख सकते हैं क्या हुआ, 2 रन बटोरे के दोनों बल्लेबाज। हालांकि स्ट्राइकर बैटर का कॉल था, नॉन स्ट्राइकर थोड़ा सा लेट पहुंच रहे हैं। आशीष मेहरू को देख सकते क्या तेजी से दौड़े खिलाड़ी, देख सकते हैं रिप्ले में टप्पा गिरा, थोड़ी सी उछाल थी। उसके बाद गेंद जब देखा खिलाड़ी थोड़ा सा दूर से आ रहे हैं, जब तक गेंद को फील्ड कर रहे हैं आशीष मेहरोल 2 के लिए पलटे हैं। यहां से बनाने मात्र 3 आने वाली गेंदें होंगी लगभग इस इनिंग में। अभी भी 21 बैट का बाहरी किनारा और यहां पर स्लिप को तैनात किया गया था। बढ़िया कप्तानी, बढ़िया गेंदबाजी और बल्लेबाज आशीष मेहरोल को जाना होगा मैदान के बाहर। तीसरा झटका लगता हुआ टीम वाकलन को। हे विकेट्स पहिले पाहिजे होते, पॉवर प्ले मध्ये पाहिजे होते। खूपच चांगला बॉल फिरवला राउंड विकेटने गोलंदाजी करत असताना। चांगला लेग ब्रेक आणि फलंदाज बाद। न्यू बॅटर आता इम्पॅक्ट बॅटर येईल। देखिए 37 रन लगे स्कोर कार्ड पर, 2 विकेट गवाकर बल्लेबाजी करे टीम। 4 ओवर और 4 गेंदें अभी तक डाली जा चुकी हैं। आने वाली भी गेंदों की बात करें, 14 गेंदों का खेल बाकी, 14 गेंदों में 3 चली बल्लेबाज बैटिंग के लिए आई है। देखिए फील्डिंग करने वाले की जो टाइम लिमिट होता है, बल्लेबाजी करने वाले बल्लेबाजों को भी टाइम लिमिट होता है। इम्पैक्ट प्लेयर इस वक्त आए हैं बल्लेबाजी के लिए, राहुल आए उद्देश्य की जगह पर। ये इम्पैक्ट खिलाड़ी लिया गया बल्लेबाजी के लिए। भानुदास अच्छी गेंदबाजी कर 2 विकेट चटका चुके, 4 गेंदें डाली हैं, जिससे से कुणाल से लगे कि आगे विकेट चटकाने की दरकार थी। कि 2 ओवर काफी बढ़िया रहे थे गेंदबाजी के लिए, मगर जो ओवर डाला था गेंदबाज की बात की जब आदित्य 15 रनों का ओवर
महंगा साबित हो। वहां से दबाव में थी टीम। इस वक्त बड़ा शॉट खेला, डीप में खिलाड़ी मौजूद हैं और इस वक्त इस मैच को अपने नाम किया और इस प्रतियोगिता में पहुंचती हुई क्वार्टर फाइनल में टीम नजर आएगी वाकलन। फलक एंटरप्राइजेस, जीजी स्पोर्ट्स वाकलन, बहुत मुबारकबाद। और ये दूसरी टीम बनी आज की जो पहुंचती हुई टॉप 8 में। तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू असेल उद्देश पाटील। उद्देशने 2 ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केल्या, 3 विकेट घेतल्या, तर उद्देश ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच।